तले दोनों मार के चोट, नजर करे सोही राखे, पशवा जावे लोट। प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई। उडे कुदे ढोंग नचावे, आगल भूलन प्यार, लडबड खडबड काहे काखे चलावत भार। प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई। कहे तुका सुनो ये का, कहे तुका सुनो ये का, हम जिनों के साथ मिलावे तो उसे देना, तो ही चढ़ावे हाथ। प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई रे बापा जिकिर खुदाई। मिटला बेस या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा यात्रेचा उत्सवाच्या माध्यमातून कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेतील कीर्तनाचा महोत्सव आणि त्यामध्ये माझ्याकडं आजच्या द्वादशीच्या कीर्तनाची सेवा आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण पंडित महाराज क्षीरसागर यांनी सुपूर्द केलेली आहे। मला जशी भगवान परमात्मा बुद्धी देतील आणि जशी गुरुजी मला प्रेरणा देतील त्याप्रमाणे या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो। अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून हिंदी पदावली मधला हा अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्व समाजाला मानवी जीवनाला मित्र समजून एक विशेष प्रकारचा सल्ला दिलेला आहे, विशेष प्रकारचा इशारा दिलेला आहे, विशेष प्रकारची सूचना दिलेली आहे, एक विशिष्ट प्रकारची आपल्याला चाहूल दिलेली आहे। विठ्ठल अभंगाचा साधा सरळ सोपा भावार्थ पहिल्यांदा सांगतो आणि मग एक एक शब्दाचा आपण विवेचन मांडण्याचा प्रयत्न करू। संभाल यारा म्हणजे मित्रा, सांभाळ काय काय गोष्टी तू सांभाळ। जीवनामध्ये मनुष्य जन्माला आलास तुला खूप सांभाळायचं आहे। ज्या गोष्टी तू सांभाळायला नकोस त्या गोष्टी सांभाळतोस आणि ज्या गोष्टी सांभाळायला पाहिजे त्या गोष्टी तू सांभाळीत नाहीस। म्हणून मित्राच्या नात्यानं सल्ला दिलाय, पुढं धोका आहे इशारा दिलेला आहे, चाहूल दिलेली। संभाल यारा उपर तले, वर आणि खाली दोन गोष्टीकडे तू नजर ठेव, दोन गोष्टीला सांभाळ। त्या दोन गोष्टी कोणत्या? उपर म्हणजे वरच्या बाजूला यमाजीचा तडाखा आणि खालच्या बाजूला पशु योनीतला जन्म।
या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर दोन मार्ग आहेत. एक तर खाली नीचाती नीच स्थितीमध्ये जाणं पशु योनीला, नाही तर यमाचा मार खाऊन पुन्हा पुनरपी परत 84 लक्ष योनीचा तुला ठोका बसेल. चोट शब्दाचा अर्थ आहे तुला ठोका बसेल, दणका बसेल. जर मनुष्य जन्मामध्ये तू जर सांभाळलं नाही तर तुला रठ्ठा बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू सांभाळ दोन गोष्टीला. वरच्या गोष्टीला यमाला सांभाळ आणि खालच्या गोष्टीला पशु योनीला जाणार नाहीस याही गोष्टीला सांभाळ. आणि नजर करे सोही राखे, जो दक्ष राहील, जो नजर ठेवून राहील आणि जो नजरे खालून गोष्ट जाऊ देणार नाही, तीक्ष्ण नजरेनं पाही निरीक्षण करील, तो स्वतःला वाचवील, तो स्वतःला जगवील. सोही राखे, स्वतःला राखील, नाही तर त्याची पशुसारखी लूट करू. पशु जशी लुटला जातो त्या पशुसारखी तुझी लूट होईल म्हणून असा इशारा दिला. त्यानंतर प्यार खुदाई, तू त्याच्याकरता काय कर, भगवंतावरती आत्मस्वरूपावरती प्रेम कर. प्रेम कर आणि त्या प्रेमाला जर तू अनन्य राहिलास तर प्यार खुदाई म्हणजे भगवान परमात्मा खुद आई म्हणजे स्वतः येईल तुझ्याकडे. प्यार खुदाई, खुदाई एक. प्रेम केलंस तर तो तुझ्याकडे प्रेमाच्या माध्यमातून तुझ्याकडे येईल. खुदाई एक. दुसरी गोष्ट, तू प्रेम केलंस, प्यार केलंस तर तो आईसारखं तुझ्यावरती प्रेम करेल. खुदाई जसं विठाई, किठाई, कृष्णाई, कान्हाई, तसा खुदाई भगवान परमात्मा आई आहे. आणि तिसऱ्यांदा खुद आई म्हणजे सांगितलं की तू खोद, शोध, संशोधन कर. प्रेमाच्या माध्यमातून आत्मस्वरूपाचं आणि प्रेम जिथे उत्पन्न होतं त्या स्वस्वरूपाचं तू शोध घे, खोद त्याला. आणि असं जर खोदलंस तर जिकीर म्हणजे आता दुसरी गोष्ट करण्याची. जिक्र हिंदीमध्ये जिक्र शब्दाचा अर्थ गोष्ट, सवाल, जबाब, प्रतिउत्तर पुन्हा देण्याची गरज नाहीये. बाबा माझं वाक्य ऐक. आई जशी मुलाला बाबा म्हणून सांगते, तिचा तो बाबा नसतो, तसं संत आपल्याला बाबा. प्यार खुदाई, रे बाबा जिकीर खुदाई, तू गोष्ट शोध, माझा सवाल जवाब, वेदाधिकाचा सवाल जवाब शोध, म्हणजे मग तुला कळेल. उगाचच विनाकारण उडे कुदे ढुंग नचावे म्हणजे मदोन्मत्त होऊन सत्तेच्या माजानं, संपत्तीच्या माजानं, शरीर बळाच्या माजानं, ऐश्वर्याच्या माजानं, अहंकारानं जीवनामध्ये तू उड्या मारतोस, कुदतोस, उडे कुदे आणि विषयाच्या माजानं मदोन्मत्त होऊन विषयाच्या पुढे ढुंगण नाचवतोस आणि नाचतोस. उडे कुदे ढुंग नचावे आगल हुलन प्यार. आणि त्या प्रेमामुळे, संसारातल्या विषयाच्या प्रेमामुळे पुढं तुला तडाखा बसणार आहे. त्या पुढच्या आगल हुलन तू भुललास, पुढच्या गोष्टीला भुललास म्हणून इशारा देतात तुकोबाराय. आगल हुलन प्यार. आणि परमार्थाची तू खूप मोठी लडबड खडबड म्हणजे भगवे वस्त्र अंगावर धारण करून काखेमध्ये झोळी धारण करतोस आणि पायामध्ये खडावा धारण करून त्या खडावाचा खडखड आवाज करून
काखे चलावत भार काखावरती झोळीचा भार धारण करतोस. काखे चलावत भार कशा करता तू हा भार सहन करतोस. हा भार आहे, ओझ आहे. तू हे ओझ धारण करू नकोस. खुदाई परमात्म्याला शोध, त्याच्यावर प्रेम कर. बाबा माझं वचन ऐक. कहे तुका सुनो एका किंवा कहे तुका चलो एका. माझं ऐक. तुकोबाराय सांगतात माझं ऐक. माझंच नाही, शास्त्राचं ऐक, पुराणाचं ऐक, साधू संतांचं ऐक, पाठीमागे गेलेल्या संतांचं ऐक. हो, कहे तुका सुनो एका हम जिनो के साथ. अरे आम्ही ज्यांच्या साथीला असतो आणि आमच्या साथीला जे संत आणि देव आहे, त्या देवाचं तू जर प्यार केलंस, प्रेम केलंस तर मिलावे तो उसे देना. त्याच्याजवळ जर आम्ही तुला मिळवलं आणि तू त्याच्यात मिळालास तर तो भगवान परमात्मा ही तुला हात देईल, हाताला हात देईल. तोही चढावे हात. तू हात वर केलास तर तो तुला हात वरती करीन आणि खड्ड्यातून खोदून तुला वरती काढण्याचा प्रयत्न करीन. म्हणून मी एकच तुला शिकवतो, प्रेम कर, प्यार कर आणि प्रेमाचा शोध लाव आणि प्रेमाच्या मार्गाने जा. बाकीचे मार्ग नको. प्रेम हे एक फार मोठा मार्ग आहे. असा या अभंगाचा सरळ भावार्थ. विठाला आता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला सांभाळायला सांगितलंय. महाराज काय आपल्याला दिलंय भगवंतांनी ते सांभाळायचं. जाता जाता गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्याला इथं मिळवायचं काही नाही, फक्त सांभाळायचं. बापानं इस्टेट कमवली आहे, फक्त पोरांना सांभाळायची, फक्त सांभाळायची. आणि तीच आपल्याच्यानं सांभाळणं होतं. हो, काय काय सांभाळायचंय महाराज. नुसतं इथं आल्यानंतर शरीर सांभाळायचं नाही. शरीर कशासाठी सांभाळायचंय तर शरीर हे साधन आहे. आणि साधन आहे म्हणून शरीरावरची उपेक्षा सुद्धा करू नकोस. शरीराची अपेक्षा करू नकोस, तशी शरीराची उपेक्षा पण करू नकोस. खालच्या बाजूला शरीराची अपेक्षा आणि वरच्या बाजूला शरीराची उपेक्षा. कारण साधना करत असताना काही साधक, काही वैराग्यवान म्हणून घेणारे शरीराची उपेक्षा करतात महाराज. आणि काही शरीराचे चोचले पुरवतात. शरीराला सजवतात, शरीराला भजवतात. शरीराचे पूर्णपणे शरीर सुंदर दिसावं म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करतात. पण दोन्हीकडे धोका आहे. शरीराला जर तू खूप लाडवलंस तरीही धोका आहे, आणि शरीराला खूप उपेक्षित केलंस तरीही धोका आहे. कारण तू पोहोचणार नाही. शरीरम खलु साधनम असं म्हटलेलं आहे. शरीर हे साधन आहे महाराज, आणि साधनाची उपेक्षा आणि अपेक्षा करू नये. हो, हे भोगावे ना त्यागावे, मध्यभागी विभागावे. ज्ञानोबरांनी सांगितलं हे भोगायचं नाही आणि हे त्यागायचं नाही, मध्यभागी विभागायचं आहे. म्हणून मध्यभागी विभागायचं आहे. त्याची अपेक्षा उपेक्षा करू नका. हो, त्या गौतम बुद्धाचा एक दृष्टांत आहे. गौतम बुद्धाकडे एक शिष्य आला होता, आनंद म्हणून. आणि तो आनंद नावाचा शिष्य भिक्षू होण्याच्या अगोदर अत्यंत विषयासक्त होता. अत्यंत विषयासक्त. किती होता कीर्तनात सांगत नाही त्याचं वर्णन. इतका विषयासक्त होता की त्याच्या इतका जगाच्या पाठीवर विषयासक्त पुरुष नव्हता. इतका विषयासक्त होता.
आणि योगायोगानं त्या टोकावरला विषयासक्त असलेला पुरुष इकडं भिक्षू झाला, भक्त झाला, आणि इकडे टोकाचा भक्त झाला. बा टोकाचा भक्त झाला म्हणजे बाकीचे भक्त जर रस्त्यानं चालायला लागले तर हा काट्या कुपाट्यातून चालायचा. बाकीचे भक्त जर पाऊल वाटानं चालले तर हा फुपाट्यातून चालायचा. बाकीचे भक्त सावलीला बसले तर हा उन्हात उभा राहायचा. बाकीच्या भक्तानं एकादशीला फराळ केली तर हा निर्जळी करायचा. पाणी सुद्धा प्यायचं नाही. 3-3 दिवस बिना पाण्याचा शरीराला पीडा द्यायचा. कारण जगाच्या पाठीवर 2 माणसे, एक दुसऱ्याला पीडा देणारे आणि एक स्वतःला पीडा देणारे. दुसऱ्याला पीडा देणारे जेवढे क्रूर आहेत तेवढे स्वतःला पीडा देणारे क्रूर आहेत. दोन्ही बी क्रूर आहेत. फक्त याला शिक्का आहे धर्माचा. धार्मिक होऊन शरीराला पीडा देणं हा धार्मिकतेचा शिक्का असल्यामुळे त्याला वैराग्यवान समजलं जातं. पण तोही शरीर पीडकच आहे. हाही शरीर पीडक आहे. दुसऱ्याच्या शरीराला तकलीफ देणं, परपीडा देणं. मला वाटतं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सगळ्यात मोठं पाप जर कोणतं सांगितलं असलं तर पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. दुसऱ्याला पीडा देणारा माणूस जेवढा दुष्ट असतो तितकाच आत्मक्लेश करणाराही दुष्ट असतो. म्हणून साधना करीत असताना तुकाराम महाराज सांगतात सांभाळ. हो, एसटी कंडक्टरची नाही, पण एसटीला जर समजा कुणी तकलीफ द्यायला लागलं तर कंडक्टर त्याला प्रतिबंध करतो. एसटीच्या उत्पन्नावरती मिळालेले पैसे कंडक्टरचे नाही, पण तो आपल्या मुलाला दान देत नाही. म्हणजे तो एसटी वरती उदासही नाही आणि एसटीचा तो आसक्तही नाही. त्याला माहिती एसटी माझी नाही, पण एसटी माझी नाही, पण माझ्यासाठी मला पोट भरण्यासाठी आणि समाजाची सेवा करण्यासाठी एसटी उपयुक्त आहे. म्हणून साध्यापर्यंत पोहोचण्याकरता मला एसटीची गरज आहे. एकदा स्टँड मध्ये गेल्यानंतर एसटीचं काय झालं काय नाही झालं हो त्याचा विचार नाही. हो, एकदा शरीर पडलं की पडोनी जाईल कलेवर, किंवा देह राहो अथवा जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची का तोरी सर्पत्व वावो दोराची. एकदा कळलं ना तसं देह राहिला काय गेला काय साध्य प्राप्त होईपर्यंत देहाला जपावही सांभाळावही आणि देहाला सांभाळावं तर सांभाळावं, पण दोन्ही बाजूनं सांभाळावं. आसक्तीपासून आणि अनासक्तीपासून दोन्ही बाजूनं सांभाळणं देहाला हे साधकाचं कर्तव्य आहे. म्हणून साधकाला जगद्गुरु तुकाराम महाराज शिकवतात की बाबा सांभाळणे, सांभाळ. हो, संत जिथं तिथं शिकवतात महाराज. क्षमा मागून बोलतो मी, खूप मोठ्या गोष्टी येतात. मनुष्य जन्माला आलो, आपल्याला खूप सांभाळायचंय राजा. आपण वारकरी संप्रदायात आलो, वारकऱ्याचे धर्म सांभाळायचे. वारकरी संप्रदायात आलो, वारकरी धर्म सांभाळायचा. ज्या संप्रदायात आलो तो संप्रदाय सांभाळायचा. ज्या गुरु परंपरेत आलो ती गुरु परंपरा सांभाळायची. हो, त्याच पद्धतीनं आपण ज्या शरीरात आलो, नर शरीर किंवा स्त्री शरीर सांभाळायचंय महाराज. त्याचे धर्म सांभाळायचं, त्याचे कर्म सांभाळायचे, त्याची नीती सांभाळायची, त्याचे नियम सांभाळायचे, त्याचे कायदे सांभाळायचे. सगळं सांभाळायचंय, इतकं सांभाळायचंय. आणि सांभाळणं हीच आत्मस्वरूपाकडे जाण्याची एक साधना आहे. साधना
म्हणून सांभाळायचंय. म्हणून तुकोबराय सांगतात, सांभाळ यारा मित्रा, सांभाळ मित्रा सांभाळ. पुढे बोलतो थोडस जरा. मुलगी वाट लावीत असताना आई आणि बाप सांगत असतात मुलीला, दोन गोष्टी सांभाळ पुरी. मुलीला सांगतात, बाई दोन गोष्टी सांभाळ. कोणत्या कोणत्या दोन गोष्टी सांभाळ? एक सासरला सांभाळ आणि दुसरं माहेरला सांभाळ. कारण माहेराची आबरू जाऊ नये हेही तुझ्या हातात आहे, आणि सासरची आबरू जाऊ नये हेही तुझ्या हातात आहे. आणि जर दोन्हीकडे तुझी आबरू गेली तर तिकडं बाप पारका होईल आणि इकडं नवरा पारका होईल. नवऱ्यापासूनही बाजूला जाशील आणि बापापासूनही बाजूला जाशील. ठोका बसल ठोका, चोट लागल आणि पशु सारखं लोक लुटतील, पशु लुटल्यासारखं लुटतील. म्हणून शिकवतात महाराज मायबाप मुलीला, सांभाळ तुझ्या शरीराला, सांभाळ लोकांच्या नजरेला, सांभाळ तुझ्या पदराला, सांभाळ तुझ्या इब्रतीला, सांभाळ तुझ्या इज्जतीला, सांभाळ. हो, जन्मभर तुला सांभाळायचे आणि माहेरचं आणि सासरचं नाव मोठं करायचंय. तरच तुझा सक्सेस जन्म आहे, नाही तर नाही. म्हणून सांभाळावं लागतं महाराज मुलीला. तसं आम्ही सुद्धा साधू संतांच्या मुली आहेत महाराज, आम्हालाही सांभाळावं लागतं. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या मुली आहेत आम्ही. आमच्या डोक्यावर गुरुजीनं पदर टाकला. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांनी पदर टाकले आणि समाजात फिरण्याकरता पाठवलं. त्यावेळेस सांभाळायचे महाराज, खूप गोष्टी सांभाळायच्यात आपल्याला. ज्या दिवशी चितेवर देह पडेल त्या दिवशी पाठीमागच्या लोकांना रडावं की महाराज चांगले वाटले. याच्यासाठी जन्मभर सांभाळायचं. सांभाळण्यासाठीच म्हणून नाव मुलीचं जात नाही, नाव मायबापाचं जात असत. लोक म्हणतात तिची आई कशी आहे ती आम्हाला माहिती आहे. तसं आपल्या वागण्यामध्ये दोष झाला तर लोक म्हणत असतात, तुम्ही आळंदीचे आहात ना, तुम्ही ज्ञानेश्वर महाराजाचे आहात ना, तुम्ही तुकाराम महाराजाचे आहात ना. म्हणून महाराज इज्जत आबरू चव्हाट्यावर जाऊ नये याच्यासाठी प्राण असेपर्यंत सांभाळावं लागतं. नजर ठेवावी लागते. खाली पायाकडं पायाला सांभाळावं लागतं, वरी डोक्याला सांभाळावं लागतं. डोकं ठिकाणावर ठेवावं लागतं आणि पाय वाकडा पडू द्यायचा नाही. पायाकडे पाहावं लागतं, डोक्याकडे पाहावं लागतं. वर डोळ्यानं काय पाहायचं काय नाही पाहायचं सांभाळावं लागतं. खाली पायानं कुठं जायचं कुठं नाही जायचं पाहावं लागतं. उपर तले दोन्ही बाजूला पाहावं लागतं. रामायणामधली गोष्ट आहे महाराज, खूप सुंदर तऱ्हेची गोष्ट. चित्रकूटाच्या ठिकाणी रामचंद्र प्रभू वनवासाला गेल्याच्या नंतर भरतासह वर्तमान सगळे रामचंद्र प्रभूला परत अयोध्येमध्ये आणण्याकरता गेले. त्यावेळेसची घटना आहे. भरतानं प्रयत्न केला पण राम प्रभू येत नाही. त्यांचे खूप मोठे बहस झाले. संध्याकाळच्या समयाला सीतेच्या पर्णकुटीमध्ये राजा जनक गेला आणि गेल्यानंतर सीतेला बोलले. राजा जनक म्हणले, सीते
माझ्या परीक्षेत पास झालीस तू आणि जनकपुरीचं वैभव वाढवलंस का? तर राम वनवासाला निघाल्यानंतर जी पतीच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत नाही ती पत्नी. माझी बी अपेक्षा तीच होती. कदाचित रामाला काही वनवास दिला होता, तुला नाही, पण तरी सुद्धा रामाची तू अर्धांगी आहेस आणि रामाचं दुःख हे तुझं दुःख समजलंस आणि रामाचं सुख हे तुझं सुख समजलंस आणि रामाच्या दुःखामध्ये सहभागी झालीस, सांभाळलंस. कशाला सांभाळलंस? माझ्या पोटाला सांभाळलं, माझ्या कुशीला सांभाळलं, माझ्या पोटी आलीस ते खूप सांभाळलंस. तुला किती त्रास झाला याचं मला मोजमाप नाही, पण रामाच्या बरोबर वनवासाला आलीस. रामाचं जेवढं चारित्र्य अजरामर आहे चंद्र सूर्य तोपर्यंत तुझं चारित्र्य संपन्न राहील. जोपर्यंत अयोध्येचा इतिहास आहे तोपर्यंत जनकपुरीचा इतिहास आहे. जोपर्यंत अयोध्या तीर्थक्षेत्र ठरेल तोपर्यंत जनकपुरी तीर्थ ठरेल. रामाच्या पदकमलानं अयोध्या पावन झाली आणि सीतेच्या पदकमलानं जनकपुरी पावन झाली. दोन्ही गोष्टी सांभाळल्या असतो. मी आज धन्य झालो. 14 वर्षानंतर वनवासाहून परत या नाही तर नाही या, पण कुटुंबामध्ये भेद केला नाही आणि सासरचं कुटुंब फोडलं नाही. आणि मोठी सून होतीस तू, तुझ्यावरती जिम्मेदारी होती, पण शास्त्रानं मान्य असलेला तू धर्म स्वीकारलास आणि रामाच्या बरोबर वनवासाला गेलीस. त्या कैकेयीला किती राम वनवासाला गेलेल्याचा आनंद झाला असेल न झाला असेल, पण मला मात्र नक्की सीता वनवासाला गेलेल्याचा अत्यंत आनंद झालेला आहे. कारण माझी मुलगी, माझी कन्या रामाच्या चारित्र्याला पासंगाला सुद्धा कमी राहिली नाही. रामा एवढाच तिचं जीवन परिपूर्ण झालं. ती सीता माझ्या पोटी जन्माला आली, माझी मुलगी म्हणून या जगानं स्वीकारली. त्या मुलीनं धर्म सांभाळला आणि कर्म सांभाळलं म्हणून आनंदित बाब. म्हणून आपल्याला धर्म सांभाळायचा, कर्म सांभाळायचं. सीतेचा वनवास एवढ्यावरच ठरू नका, आपल्यालाही वनवास. राजा जनकानं पावती दिली, जनकपुरी सांभाळली. पुढे बोलतो आता अयोध्यापुरी आणि अयोध्येचं कुळ कसं सांभाळलं महाराज सीतेनं सांगतो. सोन्याचा मृग आला, रामाला त्याची भूल पडली, सीतेला त्यांनी भुलवलं, मायेनच मायेला भुलवलं आणि राम हरणाच्या पाठीमागे गेले. नाडीले अशा मृगकांती सोने, कारण सोनं हे देवालाही आणि भक्तालाही भुलवतं महाराज, आपल्यासारख्याला का भुलवणार नाही. राम भुलले आणि गेले. पाठीमागे गेल्याच्या नंतर लक्ष्मणाला हाक मारली मारीच्यानं आणि लक्ष्मणाला सीतेनं सांगितलं की रामाच्या धावण्यासाठी पाठराखण करायला जा, कारण बंधूचं खरं प्रेम आणि बंधूची खरी परीक्षा भावाच्या पाठराखणीमध्ये. पुन्हा कुणाची कोणत्या कोणत्या टाइमला कशी कशी परीक्षा होते खूप मोठा विषय मी सांगत बसत नाही. फक्त भावाची परीक्षा, भावावर जर वेळ आली तर त्याची पाठराखण करणं हे भावाचं कर्तव्य असतं. म्हणून पाठीवर पाय घेऊन आलेला भाऊ भावाची पाठराखण करीत असतो. जा लक्ष्मण असं म्हणल्याबरोबर
गोष्ट इथं झाली महाराज. नजर चुकली, नजर करे सोही राखे. दक्ष राहायला पाहिजे होतं सीतेनं, पण दक्ष राहिली नाही आणि नजर चुकली. आणि काय नजर चुकली? ज्या साधू असलेल्या लक्ष्मणावरती नजर तिची वाईट पडली. नजरेनं धोका दिला. कारण साधूला साधूपणानं ओळखणं आणि असाधूला साधू ओळखणं, ह्या दोन गोष्टी सीतेच्या जीवनात घडल्या महाराज. साधू असलेल्या लक्ष्मणाला ओळखलं नाही आणि असाधू असलेल्या रावणाला तिनं साधू समजले. भगवे देखुनी म्हणती तारा स्वामी. भगव्याला फसली सीता. नजर हुकली, चुकली आणि ठोका बसला. ठोका बसला. लक्ष्मणानं रेग ओढून दिली आणि सांगितलं, वहिनी या रेगेच्या पुढे जाऊ नका. मर्यादा असते महाराज घराची. प्रत्येक घराची मर्यादा असते. ती मर्यादा स्त्रीनं वलांडू नये. घालून दिलेली रेषा आहे ना, ती ओलांडू नये. ओलांडली तर सीतेसारख्या देवाच्या बायकोला सुद्धा दुःख भोगावं लागतं. बाकीच्यांचा विषय नाही. आणि सीतेला ओढून दिलेली रेग ओलांडू नका म्हणून सांगितलं, पण ओलांडली. आता याच्यातही आधुनिक काही विचार संपन्न असलेली माणसं ते म्हणतात की सीतेलाच रावणाच्या घरी जायचं होतं, सीतेचं रावणाचं प्रेम होतं. इथपर्यंत पुढे जाते लोक. सीतेला माहिती असताना सुद्धा रेगेच्या पलीकडं सीता का उल्लंघन करून गेली. पर सीता पतिव्रता होती तर सीतेला रावण कळला नाही का? मग एवढी महान पतिव्रता आहे त्या सीतेला रावण कळला नाही का? हो. चाणक्य असलेल्या स्त्रीला नजर कळत नाही का? मग सीतेला का कळली नाही? रावणाची नजर कशी आहे? कारण जी नजर ओळखती ती जीवनामध्ये सक्सेस होते. सीतेला कळली नाही का? काय भानगड आहे? म्हणून आधुनिक लोक विचार करतात. पण महाराज आता इथं सीतेनं कसा कुलधर्माने कुलाचाराने अयोध्या नगर कसं एकदा जनकपुरी सांभाळली, दुसऱ्यांदा सीतेनं अयोध्या नगर आणि कुलाचार कसा सांभाळला, त्याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सांकेतिक अर्थ आहे, शास्त्रामध्ये कुठं सांगितलेला नाही, पण इथं शोधावं लागतो. खुदाई शोधावं लागतं, त्यावेळेस सापडतं. शोधा सापडेल, पण शोधित नाही आपण. मग काय घडलं? घटना तिथं अशी घडली की सीतेनं विचार केला. काय विचार केला? ज्या वंशामध्ये मी जन्माला आले तो राजा हरिश्चंद्राचा वंश. ज्यांनी स्वप्नामध्ये राज्य देऊन जागृतीमध्ये सत्य केलं. सत्यशील असलेल्या राजाची मी कुल परंपरेनं स्नुषा आहे, सून आहे. राजा हरिश्चंद्रानं जर वरती पाहिलं तर म्हणेल माझ्या कुळामध्ये काय सून आली, माझ्या कुळाला भ्रष्ट केलं. दारामध्ये संन्यासी आलेला आहे, साधू आलेला आहे. त्या संन्यासाला तिनं भिक्षा वाटली. तो संन्यासी कसा आहे, काय आहे, नंतर पाहायचं. राजा हरिश्चंद्राला कळलं नव्हतं का? विश्वामित्र मला स्वप्नामध्ये दान मागतोय. विश्वामित्राचं कपट राजा हरिश्चंद्राला कळलं नाही का? कळलेलं असून सुद्धा स्वप्नातलं दान सत्य ठरवलं. आणि मग खोटा असलेला रावण संन्यासी होऊन आलेला आहे. त्याला सांभाळायचं नाही. देहाची माझ्या पर्वा नाही, पुढं माझं जीवन काय होईल नाही तर नाही होईल, पण राजा हरिश्चंद्राच्या नावाला कलंक लावायचं नाही. माझं कुळ पावन झालं काय? ज्या दिलीपानं माझ्या पूर्वजामध्ये माझ्या दिलीपानं
आपलं मांस सिंहाला वाघाला दिलं आणि गायीचं संरक्षण केलं. ज्यांनी एवढा मोठं दान केलं, शरीर दान केलं गायीसाठी, त्या कुळातली मी सून आहे. मला कुलाचार पाळला पाहिजे, दातृत्वाचा कुलाचार पाळला पाहिजे. ज्या शिबीराजाच्या वंशातली मी सून आहे, त्या शिबीराजानं स्वतःचं मांस त्या बहिर ससानेला दिलं कपोतासाठी. त्याची मी सून आहे, त्याचं दातृत्व माझ्या पाठीशी आहे आणि त्या दातृत्व घराण्यातली मी सून आहे. मला दातृत्व सांभाळलं. राजा दशरथाची मी सून आहे. ज्या राजा दशरथानं स्वतःचं शरीर पणाला लावून देवदानवाच्या युद्धामध्ये दानवाला विजय मिळवून दिला आणि स्वतःचं शरीर दुःखामध्ये घातलं, त्या राजा दशरथाची मी सून आहे. माझी दानशूर असलेल्या कुळाची परंपरा आहे, त्या कुळाला कलंक लागता कामा नये म्हणून मला सांभाळलं पाहिजे. माझा कुळाचार सांभाळला पाहिजे. माझ्या देहाचं काही बी हो, पुढचा काय कर्मधर्म संयोगानं माझ्या ताटात वाढून येणार आहे ती मी भोगायला तयार आहे. पण आज माझ्या दारातून संन्यासी माघारी जाता कामा नये, कारण तो जर रावण होऊन आला असता तर मी भीक घातली नसती, पण तो संन्यासी होऊन आला. म्हणून संन्यासाचा गुणधर्म गृहस्थ आश्रमाने सांभाळला पाहिजे. मी गृहस्थी आहे आणि तो आज संन्यासी, आणि तो जर माझ्यासाठी संन्यास ग्रहण करीत असेल तर मी त्याच्या संन्यासाला सहकार्य केलं पाहिजे. म्हणून सीता रावणाच्या जवळ गेली आणि तिनं रेग ओलांडली, रेग मर्यादा ओलांडली. कारण जी कुळाला प्रतिबंध आणि कुलाचाराला प्रतिबंध आणि धर्माला प्रतिबंध करीत असेल ती रेषा सुद्धा ओलांडायला हरकत नाही. कधी कधी धर्म सुद्धा अधर्म होऊ शकतो हे सीतेनं जाणलं आणि महाराज ती रेग ओलांडून पलीकडे सीता गेली आणि कुळाचार आणि कुळधर्म तिनं पाळला. आता एकच गोष्ट सांगतो, सीतेनं आपला कुलाचार आणि कुलधर्म पाळला आणि आपला गृहस्थ आश्रमाचा धर्म पाळला, दान दिलं. पण 4 वेदाचे खंड करणारा रावण ब्राह्मण असूनही कुलाचार पाळला नाही महाराज, आणि यती धर्म पाळला नाही. भगव्या वस्त्राचा अपमान केला आणि भगवे वस्त्र धारण करून स्त्रीचा अपहरण करण्याकरता आला. स्त्रीचं अपहरण करणं, भगवे वस्त्र धारण करून निषिद्ध आहे आणि निषिद्ध आहे म्हणूनच विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलेलं आहे, शास्त्र मान्य केलेलं आहे. म्हणून रावणाने भगव्या वस्त्राचा आणि संन्यासाचा महाराज उपमर्द केला आणि सांभाळलं नाही. त्याचा परिणाम त्याला चोट लागली, त्याला खोका बसला आणि सीतेनं धर्म सांभाळला, कुळाचार धर्म सांभाळला म्हणून सीता चोट लागली नाही, सीता साबीत राहिली. म्हणून तिनं अयोध्या सांभाळली तशी विदेह नगरी सांभाळली. तिनं जसं जनकपुरीचा कुळ सांभाळलं तसंच महाराज अयोध्यापुरीचं सूर्यवंशाचं कुळ सांभाळलं. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला सांगतात, बाबा तुम्हाला सगळे धर्म, सगळे कर्म, सगळे आचार, सगळे विचार, सगळे संपूर्ण गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात. नाही सांभाळलं तर तुम्हाला ठोका बसल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं पहिलं तुकोबारायचं अभंग आहे, पण साली म्हणायला तितका अवघड आहे महाराज, तितका सोडायला अवघड आहे. पण गुरुजीची कृपा आहे त्याच्यामुळे अवघड नाही. पंडित महाराजाची कृपा आहे म्हणून म्हणायला अवघड नाही. आता श्रोत्याने त्यांचा विचार करा, त्यांच्यावर कुणाची कृपा. कारण ऐकायचं म्हणलं तरी असले अभंग ऐकायचं म्हणलं तरी कृपाच लागते, त्याच्याशिवाय गोष्टी घडत नाही. आपण राजा राणीच्या गोष्टी तर कव्हा ऐकतो, अशा गोष्टी अवघड ऐकायला अवघड, म्हणायला अवघड, सोडवायला अवघड. सोडायला अवघड नाही, सोडायला अवघड नाही, सोडवायला अवघड.
कळीतून आपलं शरीर घालते, सगळं तुमतं तिमतं होऊन शरीर घालते आणि लोकांकडे पैशाची अपेक्षा करते. त्यावेळेस लोक 5 पैसे देते. हो, उलट्या उड्या मारते महाराज, सुलट्या उड्या मारते, तरी लोक पैसे देत. आम्ही कोल्हाटी कोल्हाटी, आमची उडी उलटी सुलटी, उलट इकडून तिरप्या तिकडून तिरप्या, पायवरी घेऊन असे, इकडून पुन्हा असे, सगळ्या उड्या मारते आणि लोकांच्या पुढे 1-1 रुपया 1-1 रुपया मागते. रुपये टाकीत नाही महाराज. हो, पण घटना सांगतो, सरते शेवटी कुणी आपल्याला रुपये देत नाही. असं पाहिल्यानंतर पलीकडच्या बाजूला 3 वेळून, इकडच्या बाजूला 3 वेळू रवलेले असते आणि त्याच्यावरून दोर असतो. दोर प्रपंचाचा रोविला वेळू, चौशून्याचा मांडीला खेळू, ब्रह्मा विष्णू तियेचे आली कोल्हाटीनं खेळाया, सगुण गुण माया आली कोल्हाटीनं खेळाया. अशी कोल्हाटणीची मुलगी ज्यावेळेस समजा, तिकडं 3 वेळून इकडं 3 वेळून ताणून ज्यावेळेस समजा दोर मांडलेला असतो आणि अनेक प्रकारचे खेळ करून लोकांकडे पैसे मागते, पण कुणी पैसे देत नाही. पण ज्यावेळेस ती त्या दोरावर चढते आणि हातामध्ये वेळू घेते असते आणि त्याच्यावरून चालायला सुरुवात केल्याच्या नंतर महाराज ती सांभाळते, आपल्या जीवाला ती सांभाळते. डाव्या बाजूला पडली तरी चोट आहे आणि उजव्या बाजूला पडली तरी चोट, दोन्हीकडूनही चोट आहे. त्यावेळेस ती लहान वयातली मुलगी त्या वेळूला सांभाळते आणि त्याच्यावर तोल सांभाळते तिच्या जीवनाचा. आणि ज्यावेळेस ती हलत 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 मध्यापर्यंत येते आणि जास्त ज्यावेळेस झोका बसायला सुरुवात होतो, तरी ती पडत नाही, तोल सांभाळते. त्यावेळेस लोक 50-50 रुपयाच्या नोटा तिच्या अंगावर फेकीते, 100-100च्या नोटा फेकीते. पण महाराज ती आता नोटाकडे बघत नाही, आता फक्त सांभाळायकडे बघते, तोल सांभाळण्याकडे बघते की माझं जीवन आता चोट लागून मला मृत्यू येऊ नये म्हणून जी रुपये मागत होती तिला 100 रुपयाची नोट टाकली तरी ती नोटाकडे बघत नाही. आता पाऊस पडायला लागला, नोटाचा पाऊस पडायला लागला तरी ती नोटाकडे बघत नाही. फक्त तिचं चित्त एकाच बाजूला असतं की तोल सांभाळून पलीकडच्या काठाला जाणं, पैल पार होणं, एवढंच तिचं जीवनातलं उद्दिष्ट असतं. पैसा आता तिचा उद्दिष्ट नाही. आपल्या जीवनातलं उद्दिष्ट पैसा नाहीये, आपल्या जीवनातलं उद्दिष्ट आहे परमात्मा. आणि त्याच्यासाठी सांभाळावं लागेल महाराज तोल सांभाळावं लागेल. आपला परमात्मा मिळवणं आणि आत्मस्वरूपाला प्राप्त होणं हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. पैसा मिळवणं हे उद्दिष्ट नाही. म्हणून पैशाच्या पाठीमागे लागून आपल्या जीवनाची बर्बादी करायचं कारण नाही. सरते शेवटी आलो रिकाम्या हातानं आणि जायचंय रिकाम्या हातानं. कितीही मिळवलं तरी इथंच राहणार आहे. आपल्या बरोबर 1 रुपया बी येणार नाही. कपाळाला सुद्धा कुणी रुपया लावणार नाही आणि बांधला रुपया पदरात तर चव्हाट्यावर सोडून घेतल्याशिवाय राहणार. म्हणून त्याच्यासाठी एवढी मरमर करून परमात्म्यासारखं आणि आत्मस्वरूपासारखं एवढा मोठं प्राप्तांग्य आणि साध्य सोडून देऊन मृगजळाच्या पाठीमागे ज्यावेळेस साधक होतो त्यावेळेस महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज धावून येतात आणि म्हणतात, सांभाळ यारा मित्रा, सांभाळ रे सांभाळ, कारण भुलू नकोस मृगजळाला भुलू नकोस आणि खऱ्या पाण्यापासून लांब जाऊ नकोस. म्हणून संभाळ यारा विठ्ठला विठ्ठला. खूप मोठ्या गोष्टी आहेत महाराज. द्वंद्वाला सांभाळावं लागतं. आमचे भगवान कृष्ण परमात्मा सांगतात, सुखाला सांभाळ वर आणि दुःखाला सांभाळ खाली. सुख दुःखे समे कृत्वा लाभाला भो जया जयो. लाभाला सांभाळ, अलाभाला सांभाळ.
निंदेला सांभाळ, स्तुतीला सांभाळ. स्तुतीला जास्त सांभाळ. हो, निंदेला तरी एखाद्या वेळेस सांभाळता येणार नाही, पण स्तुतीला सांभाळ. धोका आहे, धोका आहे, स्तुतीपासून धोका आहे. निंदेला सांभाळ, स्तुतीला सांभाळ. हो, शीतोष्ण सुख दुःखेषु, शीत उष्णाला सांभाळ, द्वंद्वाला सगळ्या सांभाळ, सगळ्या सांभाळ. हो, वर स्वर्गाला सांभाळ, स्वर्गाला जाशील पुन्हा चपेट बसेल आणि खाली येशील. हो, खाली पशु योनीला जाशील आणि चपेट बसेल. कारण पशु योनीला गेलं तरी मनुष्य जन्माला यावं लागतं, आणि वर गेलं तरी मी हो स्वर्गाला गेलं तरी मी खाली यावं लागतं. विठ्ठल दोन्हीकडे सांभाळ. हो, विठ्ठल अरे जितका नरक धोकादायक आहे त्याच्यापेक्षा स्वर्ग जास्त धोकादायक आहे. हो, आता जरा मी माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो. दुष्ट नजर ठेवणारे बाहेरचे लोक जितके धोकादायक आहेत तितकेच घरातले लोक बी धोकादायक आहेत. तिच्या जीवनामध्ये चारित्र्यावरती तिला धक्का लावण्यासाठी घरातले सुद्धा टपून बसलेले. लूट होईल, लूट म्हणून बाहेरचे जेवढे धोकादायक आहेत तितके घरातले धोकादायक आहेत. नरक जितका धोकादायक आहे तितका स्वर्ग धोकादायक आहे. म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलं, स्वर्ग नरक वाटा चोराच्या रस्त्याला, पुण्यरूपी पैसा घेऊन चोराच्या रस्त्याला जायचं. हो, एतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशन्ति. हो, एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गता गतम काम कामा लभन्ते. या रीती प्रमाणे तुका मने जाते पुण्य किती धोकादायक आहे महाराज. पाप तरी नरकाला झाले गेलेल्याचं पाप नरक भोगल्यानंतर पटकन धुवून जात, पण स्वर्गाचं पुण्य दोनदा धोकादायक आहे. दोनदा धोकादायक कसं? ते पुण्य योग्य रीतीनं उपयोगाला आलं नाही एक, आणि दुसरं पुण्य पुन्हा भगवान परमात्म्याला दिलवण्यासाठी कमवावं लागतं. ही दोन गोष्टी दोन्हीकडे चपेट बसते. स्वर्ग नरक वाटा चोराची जातान चुकून म्हणून साधकाला माऊली इशारा देतात. साधकाला जगद्गुरु तुकोबारा इशारा देतात, ऊपर तले दोनों मार्गी चोट. ऊपर आणि तले खाली दोन्हीकडे चोट लागेल तुला, म्हणून इशारा दिला महाराज. इशारा सुंदर तऱ्हेचा. हो, मला असं वाटतं जगाच्या पाठीवर कोणत्या संतांनी एवढा जबरदस्त इशारा दिला नाही तेवढा इशारा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी महाराष्ट्रातल्या साधू संतांनी दिला. म्हणून मी एकच गोष्ट सांगतो, पापात्मक पापानं नरकाला जातं, पुण्यात्मक पापानं स्वर्गाला जातं, हे म्हणण्याचं धाडस जगाच्या पाठीवर फक्त महाराष्ट्रातल्या ज्ञानोबारांनी केलेलं आहे. तुम्ही अनेक ग्रंथ वाचा, एकाही ग्रंथामध्ये हे सांगितलं नाही. उरपाट काही काही शास्त्रामध्ये लोकाला मारल्यानंतर जन्नत मिळते इतकं खोटं सांगितलं महाराज. हो, जन्नत मिळते, त्या जन्नतीसाठी हो किती बी मारायला तयार आहे, जन्नत मिळते इतकं खोटं सांगितलं. आणि इथं तर ज्ञानोबारा इतकं खरं सांगतात, माते शुद्ध पुण्य. हो, मला मिळण्यासाठी जे शुद्ध पुण्य पाहिजे ते पुण्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या खोट्या पुण्याचा परिणाम तुला चोट बसेल, तुला धोका बसेल. धोका म्हणून लक्षपूर्वक राहा. साधना करीत असताना बारकाव्यानं नजर करीत राहावं लागतं महाराज. निरखित निरखित गेली येऊ
पाहे तव तन्मय झाली येव. पहा बारकाव्यानं साधना करावी लागते. सारखी नजर तीक्ष्ण कावळ्यासारखी ठेवावी लागते. पदोपदी निज पदा केली पदोपदी निज पदा केली निज पदा गेली निज पदा गेली. कर्म सकर्मक संचित झाली कर्म सत्कर्म संचित झाली. सुंदर लेण्याचं प्रमाण आहे. छान. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य याच्यामध्ये दोन्हीकडून सांभाळावं लागतं. दोन बाजू. कारण दोन्ही बाजूला जर सांभाळलं तर साधक पैलपार जातो महाराज. म्हणून मी त्या गौतम बुद्धाच्या शिष्याचा दृष्टांत थोडक्यात सांगता राहून गेलो. अतिविषयी आसक्त आणि इकडं आल्यानंतर अत्यंत कठीण आणि खडतर साधना करणं आणि खडतर साधनेनं त्याचं शरीर क्षीण झालं आणि क्षीण झाल्यानंतर एक नदी पैल पार करून जायचं होतं आणि सगळे शिष्य नदी पैल पार करून गेले. पण हे 3 दिवसाचा उपवास असल्यामुळे आणि सतत उपवास केल्यामुळं त्याचं शरीर क्षीण झालं ना अर्ध्या नदीपर्यंत बुडायला. गौतम बुद्धानं माघारी वळून पाहिलं तर बुडायला लागलेला आनंद पाहिल्यानंतर बाकीच्या शिष्याला सांगितलं त्याला घेऊन या. पळत गेले, उड्या टाकल्या आणि नदीतून त्याला पाठीवर घेऊन आले, वाचवले. मग आल्यानंतर गौतम बुद्धानं त्या आनंद नावाच्या शिष्याला सांगितलं की तू राजपुत्र आहेस, श्रीमंताचा मुलगा आहेस आणि तुझ्या दरबारामध्ये संगीत असायचं. संगीत आणि तू संगीतातला जाणकार आहेस. जर तंबोऱ्याच्या किंवा विण्याच्या तारा एकदम ढिल्या सोडल्या तर संगीत निर्माण होतं का? नाही. आणि एकदम इतक्यात आणले की पिटीच्या शेवटच्या पिटीच्या पट्टीच्या पुढे ताणले संगीत निर्माण होतं. पण इतक्यात आणल्या तर संगीत निर्माण होत नाही. इतक्या ढिल्या सोडल्या तर संगीत निर्माण होत नाही. निर्माण होण्याकरता दिलेल्या ज्या पट्ट्या येतात त्या सप्तकामध्ये स्वर बसला तर संगीत निर्माण होतं, नाही तर नाही. तसं साधनेमध्ये शरीर आतोनात ताणलं, फुका सुद्धा गेला नाही महिन्याला आणि पहाटच्या टाइमला मोठ्या हट्टीवर सोड. साधना आहे का महाराज? त्याला साधना म्हणायचं का? ही साधना नाहीये. म्हणून थुंका सुद्धा गिळायचा नाही, पाणी सुद्धा प्यायचं नाही. शरीर पीडा आहे म्हणून त्याला सांगितलं की जर या शरीर बळावरती तू ही नदी पैल पार करून जात नाही तर भवसागर कसा पैल पार करशील? आत्महीन बलहीन झालास आणि बलहीन माणसाच्यानं कर्म होत नसतं. बलहीन माणसाच्याने कर्म होत नाही आणि धर्मही होत नाही, शास्त्रही होत नाही. म्हणून त्याच्याकरता धर्म सांभाळण्याकरता बळ पाहिजे आणि कर्म सांभाळण्याकरता बळ पाहिजे. महाराज जेवढा अधर्म सांभाळायला अधर्मापासून सांभाळलं जातं तेवढं धर्मापासून सुद्धा सांभाळलं जातं. महाराज राजा धर्माचा तुम्ही सुद्धा धर्म सांभाळलं नाही झाला. राजा धर्माला सुद्धा धर्म सांभाळता आला नाही, राजधर्म सांभाळता आला नाही आणि खोटं बोलले राजधर्म आणि अरुष्ट कळाला तात्पर्य सांगण्याचं काय म्हणून सांभाळण्याकरता फार अवघड गोष्टी येतात. म्हणून जीवनामध्ये सांभाळ बाबा, सांभाळ तुझ्या जीवनाला मित्रा, तुझ्या जीवनाला सांभाळ. खूप मोठ्या गोष्टी सांगेल मी, खूप मोठ्या गोष्टी. काय काय सांभाळायचे हे जर सांगत गेलो
हो तर तुम्हालाच मला सांभाळायची पाळी. सगळ्याला मिळून की आता ह्याला सांभाळा गाड्या, हे नुसतं सांभाळण्यावरच बोलायला लागले. अभंगाचा बाकीचा अर्थ बाजूला राहिलाय, ह्याला सांभाळा आता, पुढच्या वर्षाला तरी नेला. आम्ही मित्र नाहीत महाराज, संतांचे मित्र नाहीत आम्ही, पण आपल्याला मित्रत्वाचं नातं जोडलंय ते. बघा, आपण मित्र नाही संतांचे, कारण मित्रत्व कुठं घडत असतं. शास्त्रानं किंवा सुभाषितकारानं सांगितलंय, समानशीले समानशील असं. हो, 11 मासे 11 माशाचं सोय पण होतं मला. हो, समानशीले त्याचं सोय पण होतं. हो, समान दुःख असेल तर सोय पण होतं, म्हणजे मित्रत्व होतं, समान दुःख. म्हणून सुग्रीवाचं आणि रामाचं मित्रत्व का झालं, दोघांच्याही बाका गेलेल्या. वाली संग रामाचं मित्रत्व झालं नाही. हो, आणि हनुमंता संग नाही झालं. सुग्रीवाबरोबर का झालं, कारण दोघांच्याही बायका गेलेल्या होत्या. आणि बायका जाण्याच्या बाबतीत रामापेक्षा सुग्रीव सिनियर होता. आणि सिनियर असल्यामुळे सिनियर बरोबर मैत्री. माझे दातीने मग देतो कोणी, कशावरून, तर खिशाच्या लालीवरून. खिशाला खाली इकडे लाल झालेलं असतं, कधीतरी पावसात भिजलं आणि तंबाखूचा रंग एकदा चढला किंवा निघतच नाही. ज्याचा पिवळा किस्सा झाला, तांबडा किस्सा झाला, हे तंबाखू खाणार. ज्याचे होठ काळे झाले, बिड्या वाढला. होठावरून बिड्या वाढणारा कळावा, आणि चेहऱ्याच्या सुरकुत्यावर कळावा की हा हो पिनाराच्या या चेहऱ्यावर मानव जाणीचे बोले. या रीतीनं नुसता चेहरा, ज्याला फेस रिडिंग कळतं, चेहरा वाचन कळतं, त्यांना कळतं की हे कोणत्या गटातले. म्हणून चेहऱ्यावर ओळखू येतं की हे पेनार आहे, आणि नाही त्याच्यावर ओळखू आलं तर चालण्यावर तर नक्कीच ओळखू येतं. 33 फुटाचा रस्ता ज्याला पुरत नाही, त्याच्या जीवनामध्ये त्याला कळतं की हे ह्या गटातला आहे. म्हणून ओळखीला सांगायची गरज नाही, आपापली ओळख कळते. म्हणून त्या पद्धतीनं महाराज मित्रत्व, समान दुःख, समानशील, समान वय असेल तर, समान वय असेल तर मित्रत्व होतं. समान लिंग असेल तरी मित्रत्व. समान लिंग असेल तरी मित्रत्व. समान दुःख असेल तर वयाची अट नाही. समान व्यापार असेल दोन्ही बी कापडाचे व्यापारी जर असले तर नक्की त्यांचं समजा, म्हणजे तो 80 वर्षाचा असतो आणि हा 45 वर्षाचा असतो, तरी मित्रत्व झालंच नाही. नक्की मित्रत्व. आणि स्वप्नामध्ये सुद्धा कीर्तनात बसल्यावर कापड फाडी देते, कारण मित्रत्व हे व्यसनावर, व्यापारावर होतं. पण आपलं आणि संतांचं महाराज कुठंच जमत, कुठंच एकत नाही. पण तरी सुद्धा ते आपल्याला मित्र समजतात. मित्र का मित्र समजतात, तर त्यांच्याकडे एक प्रमाण आहे, जन मित्र होई सगळा. अशुभ न बोले वाचा, सत्संग करावा, संग न करावा दुर्जनाचा, करी संताचा सायास, न करी दंभाचा साया. विठ्ठला चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होती, चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होती. हो, काही लोक म्हणतात महाराज आम्हाला हे प्रमाणच आवडत. म्हणलं का आवडत नाही, म्हणले गाढव पुत्र हे दोन वेगळे वेगळे प्राणी आहेत, पण पठ्यात म्हणला दोन्ही व्याखाड्या.
गाढव बी आणि कुत्र बी दोन्ही बी लागून चालन करणं नको तिथं. महाराज काही काही असे असते. आता साहेब आल्याच्या नंतर या 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 नमस्कार या साहेब इतकं म्हणलं तर बात झालं ना. पण काही काही या कुत्रही वळलं सारखीची ओळख इतके हालत आहेत महाराज. त्याला लागू चालन म्हणतात. शिकू जिवंत कुत्रा पाहिजे असेल तर पशी एवढी ठरलेली म्हणून उपरतले दोनो मार्गी चोट. तुला समजा चोट लागेल म्हणजे याचा अर्थ ठोका बसेल. हो तुला दणका बसेल. हो दणकाय महाराज मनुष्य जन्माला हा इतर योनीमध्ये मनुष्य जन्मातून इतर योनीमध्ये पुन्हा जन्माला जाणं म्हणजे दणका आहे. हो दणकाय. बाकीच्या योनीतून आपण इथं जन्माला आलो चान्स आहे. मनुष्य जन्माला आलो बाकीच्या योनी भोगीत इथं जन्माला आलो हा चान्स आहे. आणि इथून पुन्हा कुत्र्याच्या मांजराच्या जन्माला जाणं डुकराच्या जन्माला जाणं म्हणजे ठोका आहे. दणका आहे. इथून पुढे नाही घ्यावया विसावा. वाव नाही घ्यावया विसावा. इथून पुढे नाही घ्यावया विसावा. इथून पुढे नाही घ्यावया विसावा. इथून पुढे नाही घ्यावया विसावा. हो फिरून या गावा आले. इथून ह्या गावाला आल्याशिवाय विसावा नाही विश्रांती नाही महाराज. म्हणून ठोका बसू देऊ नका आणि हा जन्म वायाला जाऊ देऊ नका. तुकोबा नाही तरी गेला जन्म. ज्या कामासाठी आलेला आहे त्या कामाच्या उपयोगाला नाही आला तर वायाला गेला. म्हणून सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून ठोका बसू देऊ नका. संभाल यारा ऊपर तले दोनों मार्गी चोट. नजर करे सोही राखे. जो बारकाव्यानं नजर ठेवील आणि बारकाव्यानं निरीक्षण करेल आणि बारकाव्यानं सतत लक्ष राहील तोच स्वस्वरूपाला सोही स्वतःला मिळेल. स्वतःला स्वतः मिळणं अवघड आहे महाराज. म्हणून आपल्या वेदांतामध्ये दृष्टांत सगळे लोक सांगतात पण त्या दृष्टांताचा आशय इतका डिक्टिव्ह नसतो. कारण एका माणसाच्या पाठीमागे रानामध्ये हो वाघ लागला वाघ आणि तो माणूस वाघाच्या भीतीनं पळायला लागला आणि पळायला लागल्याच्या नंतर तो विहिरीमध्ये पडला आणि विहिरीमध्ये पडल्यानंतर त्याच्या हातात पारंबी आली. तो पारंबीला लोंबकळायला. खाली बघितलं तर नाग आणि वरी बघितलं तर वाघ. हो उपरतले दोन्हीकडून चोट आहे महाराज. दोन्हीकडून ठोका आहे. खाली गेलं तरी मरण नाही वरी गेलं तरी मरण. हो दोन्हीकडून नाही मरण. हो म्हणून आता त्यांनी तिथं सावध राहणं गरजेचं. वर मी वाघ आहे. हो वर वाघ आहे म्हणजे हो विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मार्ग मार्गचे आणि खाली मी नाग आहे. विषय गाळे मिठी दिदलिया मुठी ताटी ते तुझी एक कृपा दृष्टी निर्विष होय. दोन्हीकडून ठोका आहे दोन्हीकडून. म्हणून त्याच्याकरता सांभाळ तू मध्येस आणि आता नुसत्या मताच्या पोळ्याला भुलू नकोस. हो म्हणून महाराज सांगतात हो उपर तले दोनो मार्गी चोट. विठ्ठला विठ्ठला नाही तर राजा पशुसारखी लूट होईल. आता पशुसारखी लूट म्हणजे कशी? त्याला ढोर लूट म्हणतात. बरं मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं? ढोर लूट. ढोर लूट. आता पशु लूट म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळामध्ये जाण्या येण्याचं साधन
पशु असायचे. पशु उंटावर बसून जायचे, हत्तीवर बसून जायचे, सांडणीवर बसून जायचे, बैलगाडीत बसून जायचे, घोड्यावर बसून जायचे, काही गाढवावर बसून जायचे. फक्त कुत्र्यावर बसत नाही. आता डुकरावर बसते. त्या टाइमची व्यवस्था सांगतो. ह्या प्राण्यावर बसून जायचे. त्याच्यामुळं ह्या प्राण्याच्या लूट व्हायच्या. हो, प्राण्याच्या लूट व्हायच्या. आणि पूर्वीच्या काळामध्ये गोधन नावाचं एक धन असायचं. त्याच्यामुळं गायी पळवल्या जायच्या. म्हणून विराटाच्या गायी कौरवानं पळवल्या. ही पशु लूट आहे. हो, पशु लूट. आणि पशुची लूट म्हणजे पशु कुणाकडे जरी गेला तर त्याच्या शरीराची लूट किती होती बारकाव्यानं विचार जर केला तर ह्याला पशु किंवा ढोर लूट का म्हणायचं. आपल्या जीवनात ते ढोर लूट होऊ नये. हो, त्याच्यासाठी कशी असते. गाय बैल हे पशु आहे. तर पशु त्याची लूट किती केली जाते महाराज. कारण बैलाला जिवंतपणामध्ये जर चांगला चालणारा बैल असेल तर त्याच्यावर पदूर टाकतात. चांगला चालणारा जर बैल असेल तर त्याच्यावर पदूर टाकतात. समाजात असंच आहे. हो, नीट चालणाऱ्यावरच भार आहे. आणि महाग चाकात सरकून जी महाग सरकत त्याच्यावर भारच नाही. आणि मग पुढे वाढणाऱ्याला पदूर टाकायचा आणि म्हातारा होईपर्यंत त्याला ठोकायचा. कधी पेन दिली नाही दिली, कधी कडवा दिला नाही दिला, कधी खायला घातलं नाही घातलं, कधी पाणी पाजलं नाही पाजलं, अशा अवस्थेमध्ये त्याला हो नीट ठेवायचं नाही. त्याच्याकडून काम करून घ्यायचं. हो, म्हातारपणापर्यंत काम करायचं ते करायचं. मेल्यानंतर त्याचं कातड काढायचं आणि त्याचं कातड काढून पूर्वीच्या काळात मोठा बनवायचे, पखाली बनवायचे आणि त्याच्यात पाणी आणायचं. आणि मोठा पखाली झाल्याच्या नंतर त्या फाटल्यानंतर फुटाडाला सुतळ घालायचे त्याच्या कातड्याचे. हो, त्याच्या कातड्याचे सुतळ घालायचे. त्याचे हाडकं पिळायचे आणि हाडकापासून पेस्ट बनवायचे. तितक्यावर नाही, त्याच्या शेपटाचे केसाळे कापायचे आणि पुन्हा चाडेदोर बनवायचे. हो, त्याचे दात वापरायचे. शिंग, त्या शिंगाचं पुन्हा अजून हो पेरायला शिंगट बनवायचे. त्याच्या शिंगातून पेरायचं. आता ही कमी लूट आहे का महाराज. हाडापर्यंत लूट आहे ना. हाडापर्यंत हाड, रक्त, मांस हे तर लुटलं. कातड लुटलं. पुन्हा अजून त्याचं संपूर्ण हो त्याचं शेण लुटलं, त्याचं मूत्र लुटलं, सगळं लुटून त्याचा उपयोग केला. ही पशु लूट आहे. पशु लूट. तसा काळ आणि तशी यवनी पुन्हा प्राप्त झाल्यानंतर पशु लूट होईल रे राजा. पशु लूट होईल. म्हणून तुकोबाराय सांगते पशवा जाणे लूट. अशी लूट होऊ नये तुझ्या जीवनाची. लय लूट होऊ नये. आमच्या माता भगिनी लूट शब्द वापरतात महाराज. हो, संक्रांतीच्या टाइमला आवा लूट, आवा लुटणे असा शब्द म्हणजे त्या टाइमला आवा लुटीत असताना त्या जशा वस्तूला लुटलं जातं तसं आपल्या जीवनाची लय लूट होऊ नये म्हणून त्याच्याकरता काळ आपल्यावरती पशु लूट करील. म्हणून संभाल यारो ऊपर तले दोनो मार्गी छोड. नजर करे सोही राखे स्वतःला तो राखील. जो नजर दक्ष राहील तो आणि दक्ष राहणार नाही तो गेला संपला. म्हणून त्याच्याकरता नजर करे सोही राखे पशवा जावे लूट. आणि तू काय कर, फक्त एक काम कर, अभंगाचं ध्रुव कर. प्यार खुदाई प्यार. त्याच्यामुळं जास्त दंड देण्याचा मी प्रयत्न करीत नाही. मी द्वादशी आहे, कालची अजून द्वादशी काही लोकांनी सोडली नाही. पण आपण नियमामध्ये आलोच म्हणा. कारण आदल्या दिवशी दशमीला 12 वाजता जेवावं लागतं म्हणजे द्वादशी दिवशी 12 वाजता म्हणजे आता 12 वाजलेच आपले. त्या पद्धतीनं खूप मोठा सुंदर तऱ्हेचा विषय आहे. आणि खुदाई प्यार सगळ्या गोष्टीचं विवेचन इतकं सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि एवढं विवेचन सांगणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे.
अजून 4 कीर्तनं होती, एवढा विषय अजून शिल्लक आहे. आपण जगून वाचून लॉकडाऊन मधून कोरोनाच्या कडाक्यातून वाचलो तर पुढच्या वर्षाला आलो तर पुन्हा प्यार खुदाई पुन्हा पुढच्या वर्षाला खोदू ना राहणार नाही का आपण, कारण प्यार तर खोदायचं आपल्याला. सगळं सगळं प्यारसाठीच हा कार्यक्रम चाललाय. प्यारसाठीच आय लव्ह यू प्यारसाठी सगळा कार्यक्रम चाललेला आहे. म्हणून खूप तऱ्हेचा विषय असला तरी शिल्लक राहिलेला विषय पुनरुक्ती पाहण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा श्री गुरुजींच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुमच्यासारख्या सोन्यासारख्या श्रोतृवर्गांच्या, अधिकार संपन्न काळकरी वृंदांच्या, आमच्या सर्व महाराज मंडळीच्या, उपस्थित असलेल्या सर्व महाराज मंडळीच्या आणि आदरणीय परमपूज्य भाऊ यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून आपली सर्वांची रजा घेतो. पूज्य भाऊला उदंड आयुष्य लाभावं, त्यांच्याकडून अशीच विद्यार्थ्यांची सेवा घडावी आणि पुन्हा विद्यार्थी घडून या संस्थेचं नावारूपाला यावं अशी भगवान परमात्म्याच्या चरणी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर I'm